जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। टाळ वाजे, मृदंग वाजे, विठ्ठलाचे नाव गाजे, पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध सर्वांनाच लागले आहेत। पण गोंदियामध्ये एक अतिशय अनोखी आणि प्रेरणादायी सायकल वारी पाहायला मिळाली आहे। गोंदिया जिल्हाध्यक्ष सचिन शेंडे आणि कारगिल युद्धात आपला एक पाय गमावलेले देशाचे शूरवीर माजी सैनिक उदयभान निर्माणजी यांच्यासह सायकलपटूंनी भर पावसात गोंदिया ते पंढरपूर असा तब्बल शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे। गोंदिया शहरातील प्रसिद्ध सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने या अनोख्या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे। या वारीची सुरुवात करण्यापूर्वी सर्व सायकलवीरांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले आणि विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरकडे कूच केली। विशेष म्हणजे विदर्भातील पूर्व भागातून म्हणजेच गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून निघालेल्या या वारीचा उद्देशही तितकाच पवित्र आहे। गोंदिया आणि भंडारा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। येथील शेतकऱ्यांच्या शेतात यंदा धान मोठ्या प्रमाणात पिकू दे, बळीराजा सुखी होऊ दे आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ दे, यासाठी हे सायकलवीर विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहेत। केवळ धार्मिक आणि प्रादेशिक विकासासाठीच नव्हे तर या सायकल वारीच्या माध्यमातून समाजात एक मोठा सामाजिक संदेशही दिला जात आहे। सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा आणि देश वाचवा असा महत्त्वपूर्ण संदेश देत हे सायकलवीर पुढे मार्गस्थ होत आहेत। कारगिल युद्धात देशासाठी शौर्य गाजवणारे माजी सैनिक उदयभान निर्माणजी यांचा या वारीतील सहभाग सर्वांसाठीच ऊर्जेचा व एक मोठा स्तोत्र ठरत आहे। या प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा गोंदियात जोरदार पाऊस कोसळत होता। मात्र मुसळधार पावसाची तमा न बाळगता सायकलवीरांचा उत्साह ओसंडून वाहत होता। गोंदियाच्या जागरूक नागरिकांनी या सर्व सायकलवीरांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत पंढरपूरकडे रवाना केले। जय जय रामकृष्ण हरी। संत गजानन महाराज, संत तुकोराम महाराज आज गोंदिया ते पंढरपूर वारी करायला आम्ही संडे सायकलिंग ग्रुप यांच्या माध्यमातून जात आहे। आणि आमचा संकल्प असं होता की देवाने आमचं साकडं जे आम्ही देवापुढे घालायला चाललो की हे देवा, गोंदिया भंडारा जिल्हा हा कृषी प्रधान आमचा जिल्हा आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। तर भरपूर धान आमच्या कास्तकारांना पिकू दे, त्यासाठी त्यांच्या चरणी आशीर्वाद मागायला आम्ही चालले आहोत। माझ्यासोबत आज आमचे संडे सायकलिंग ग्रुपचे सदस्य श्री घनश्याम उके, श्री मनोज बिसेन आणि विशेष म्हणून ज्यांनी आपलं कारगिलमध्ये एक पाय गमावलं असे एक वीर योद्धा ज्यांचा एक पाय नाही आहे ते पण आमच्यासोबत, आमचे श्री निर्वाणजी हे पण आमच्यासोबत आज गोंदिया ते पंढरपूर पैदल सायकल वारी याकरिता आम्ही चाललो। पर्यावरण आणि लोकांनी सायकल चालवा हा एक संदेश देतात। पर्यावरण बचाओ, साइकिल चलाओ, पर्यावरण बचाओ, सेहत बनाओ, पर्यावरण बचाओ, ईंधन बचाओ, अपना सायकल चलाओ, देश बचाओ। आज कुठं ना कुठं युवकांमध्ये एक खूप मोटरसायकल चालवण्याची खूप जास्त स्पर्धा आहे, प्रदूषणाचा वाढता प्रभाव आहे। कुठेतरी मी युवकांना एक आव्हान करत आहे की जास्त आठवड्यातून कमीत कमी एकदा त्यांनी सायकल चालवल्या पाहिजे। आणि विशेष म्हणून आमचे संडे सायकलिंग ग्रुप यांचे जे उद्देश आणि ध्येय आहे की आठवड्यातून एक दिन सायकल के नाम, जे आमचा उद्देश आहे त्या संकल्पना आम्ही घेऊन ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत। आणि बघा, ईश्वर देवानी पांडुरंगाने आमचं ऐकलेलं आहे आणि ते आपल्या जे भक्त आहेत त्यांना कधीही निराश करत नाही। आम्ही सांगितलं होतं की देवा पाऊस भरपूर पडू दे, तर त्यामुळे देवानी आपल्या भक्तांचं ऐकलं आणि कालपासून सतत पावसाचा जोर आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यात सुरू आहे। आणि सगळ्या गोंदिया भंडारा जिल्ह्याचे सगळे लोक जे आज इथं उपस्थित झाले, संडे सायकल ग्रुप आमचे विशेष म्हणून श्री बळीरामजी उके महाराज हे पण खूप मोठे भक्त पांडुरंगाचे आहेत। या सर्व लोकांनी आणि सायकल संडे ग्रुपचे सगळे सदस्य, विशेष म्हणून मंजू कटरे मॅडम, रविभाऊ सपाटे आणि सगळे त्यांचे सगळे सदस्य, या सगळ्यांनी आज या कार्यक्रमाला खूप जास्त जोर दिलं आणि आम्हाला उत्साहपूर्ण इथून गोंदियापासून पंढरपूर जाण्यासाठी आज जयस्तंभ चौकात आम्ही उपस्थित झालो। सर्वांचा मनापासून मी आभार मानतो आणि देवापुढे हे आशीर्वाद मागतो की आमचा गोंदिया सुखमय, मंगलमय, स्वस्थमय असं आमचं गोंदियाच्या सगळ्यांचं लोकांचे स्वार्थ असो, यासाठी देवाचरणी प्रार्थना करायला सांगा। धन्यवाद।